विरोचकाचा अंश म्हणूनच जगेल आणि विरोचकासाठीच काम करेल. बघितलंस तुझ्या लेकीच्या पोटी या विरोचकाचा अंश वाढतोय. विरोचकाचा. हॅलो, सॉरी तुम्हाला थांबावं लागलं का? नाही डॉक्टर, इनफॅक्ट आय एम सॉरी तुम्हाला एवढ्या रात्री क्लिनिकमध्ये यावं लागलं. नाही. फाईन. इट्स ऑल राईट. हा आमच्या प्रोफेशनचा भाग आहे. एनिवे, नेत्रा काय होतंय तुला? थोड्या वेळापूर्वी खूप त्रास होत होता. मागे झाला होता तसं होतंय का? हो, अगदी तसंच पोटात दुखत होतं. म्हणजे आतून कोणीतरी नख मारते असं वाटत होतं, पण यावेळेला नेहमीपेक्षा जास्त त्रास झाला. म्हणजे अजिबातच सहन होत नव्हतं. काही शारीरिक ताण आला होता का? कुठे घसरली पडली असं काही झालंय का? सोडा! साहेब! 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 नेत्रा, असं काही झालंय का? हो डॉक्टर, मी घसरून पडले. पोटाला मार लागला होता का? या आपण बघूया. तुम्ही पण येऊ शकता. नेत्रा, अगं घाबरू नकोस. पाय घसरून पडली ना म्हणून झालं असेल. सगळं ओके असणार आहे. अजिबात टेन्शन घेऊ नको. नेत्रा, रिलॅक्स, मी आहे. Oh my God! Impossible! कसं शक्य आहे? काय झालं डॉक्टर? डॉक्टर, सांगा ना काय झालं? तुम्ही या बाहेर, बोलूया. डॉक्टर, काय झालंय नक्की? हे अशक्य आहे. म्हणजे तुमच्या मिसेसच्या पोटात बाळ एक आहे आणि ते व्यवस्थित आहे, पण काय? पण बाळाच्या हृदयाचे दोन वेगवेगळे ठोके ऐकू येत आहेत.
2 हार्टबीट्स. तर पण बाळ सेफ आहे ना? हा, माझ्या बाळाला काही बेबी सेफ. पण हे सगळं खूप अनयुज्युअल आहे. म्हणजे बाळाचे हे असे वेगवेगळे हार्टबीट्स ऐकून खरंच खूप विचित्र आहे. माझ्या इतक्या वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी हे सगळं पहिल्यांदाच बघते. डॉक्टर पण कशामुळे होतं हे असं? नाही, मी हे आत्ताच काहीच सांगू शकत नाहीये. मी रिपोर्ट आणि इक्विपमेंट चेक करते. डॉक्टर पण असं त्रास का होतोय मित्राला? असं अचानक इतक्या जोरात पोटात का दुखतंय तिच्या? हे आता मी रिपोर्ट आल्यावरच सांगेन. हं? आणि मला थोडं सिनियर्सशी पण बोलावं लागेल. थोडं स्टडी करावं लागेल. आता तुम्ही या, काही वाटलं तर कळवा मला. ओके? थँक्यू. तुम्हाला कुठे ड्रॉप करायचं का आता? मी नाही, मी इथे थोडा वेळ थांबणार आहे. थँक्यू. ओके. थँक्यू डॉक्टर.